चला नमस्कार मित्रांनो, मी अमोल उंतरकर द विनर स्टडी सेंटर मध्ये आणि घेऊ का परीक्षा या ॲपमध्ये आपलं स्वागत आहे. बघा, आदरणीय बाळासाहेब शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा आपण एक नवीन उपक्रम त्या ठिकाणी सुरू करतोय आणि तो उपक्रम असा आहे की आपण काय केलं बघा, एक नवीन ॲप या ठिकाणी सुरू केलेलं आहे जे संपूर्ण विद्यार्थ्यांना माहित आहे. बघा, त्या ॲपचं नाव लक्षात ठेव, चला घेऊ का परीक्षा. आता मागच्या एक 8 दिवसामध्ये पूर्णपणे एक व्हिडिओ त्याच्यामध्ये आम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती पोस्ट केलेला आहे. आता या ऍप बद्दल आणि त्या ऍप मधील बॅचेस बद्दल त्या ठिकाणी आजचा हा व्हिडिओ असणार आहे. बघा, प्ले स्टोअरला तुम्हाला घेऊ का परीक्षा हे ऍप त्या ठिकाणी जाऊन इन्स्टॉल करायचं आहे. बरं, तिथं जर तुम्हाला हे ऍप जर नाही या ठिकाणी जर सर्च झालं तर हे नंबर तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. हा त्या ठिकाणी ऑफिसचा नंबर आहे, हा सुमित सरांचा नंबर आहे, हा माझा नंबर आहे आणि हा शरद सरांचा नंबर आहे. जर प्ले स्टोअरला घेऊ का परीक्षा हे ऍप जर आपल्याला जर नाही दिसलं तर या नंबरवर संपर्क करून आपण त्या ठिकाणी आम्हाला कॉल करा किंवा SMS करा. तुम्हाला या ऍपची लिंक आम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी शेअर करूया. आता दुसरा मुद्दा असा आहे का की या ऍपमध्ये नेमकं आपण काय काय करणार आहोत, कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज या ऍपमध्ये असणार आहेत त्याबद्दल आपण बोलूया. बघा, 2 ऍप्लिकेशन आहेत. तर त्यातलं पहिलं आहे बघा द विनर स्टडी सेंटर. या ऍपमध्ये ज्या तुमच्या फुल लेंथ मधल्या बॅचेस आहेत बघा, जसं पोलीस भरती आहे, आता DMER आहे, वनरक्षक आहे, त्यानंतर तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, कृषी सेवक आहे, ज्या फुल लेंथच्या बॅचेस आहेत ह्या सर्व बॅचेस त्या ठिकाणी द विनर स्टडी सेंटर या ऍपमध्ये चालतील. आणि ज्या स्पेशल विषयाच्या प्लस त्या ठिकाणी टेस्ट सिरीज वगैरे आहे ते या ठिकाणी घेऊ का परीक्षा या ऍपमध्ये चालतील. मग आता या ऍपमध्ये नेमकं आपल्याला बॅचेस कोणत्या कोणत्या पाहायला मिळतील बघा. त्याच्यामध्ये पहिली बॅच आहे बुद्धिमत्ता चाचणी प्रारंभ बॅच. ओके, ही बॅच त्या ठिकाणी सुमित सरांची राहील, बॅच नंबर 1. त्यानंतर बघा, दुसरी जी बॅच आहे ती त्या ठिकाणी पुन्हा रिझनिंग PYQ स्पेशल बॅच आहे, ही पण त्या ठिकाणी सुमित सरांची असेल याच ऍपमध्ये. त्यानंतर पुढची बॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा अंकगणित प्रारंभ बॅच, ही त्या ठिकाणी शरद जाधव सरांची आहे या घेऊ का परीक्षा या ऍपमध्ये. त्यानंतर अजून एक आहे बघा पुन्हा त्या ठिकाणी मॅथ स्पेशल PYQ बॅच, ही पण तुम्हाला याच ऍपमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर अजून एक स्पेशल विषयाची बॅच तुम्हाला पाहायला मिळते बघा, ती आहे त्या ठिकाणी स्पेशल GS बॅच. ओके, GS प्रारंभ बॅच. आणि अजून एक बॅच आहे बघा GS PYQ बॅच. आता या बॅच मध्ये जेवढेही त्या ठिकाणी पाठीमागे झालेले TCS, IBPS ओके किंवा त्या ठिकाणी अजून जे काही जिल्हा लोकल बोर्ड आहेत बघा, त्यानुसार ज्या परीक्षा घेतल्या जातात ओके, त्या सर्व एक्झामचं जे काही PYQs आहेत बघा, या PYQच्या बॅच मध्ये आपण त्या ठिकाणी त्याचं अनालिसिस करणार आहोत. त्यानंतर स्पेशल विषयाच्या बॅचेस ओके, म्हणजे बुद्धिमत्ता स्पेशल बॅच, त्यानंतर बुद्धिमत्ता PYQ, अंकगणित स्पेशल बॅच, अंकगणित PYQ आणि स्पेशल GS बॅच आणि GS PYQ, अशा या बॅचेस त्या ठिकाणी या ऍपमध्ये असणार आहेत. मग आता एकंदरीत आपण जर विचार केला बघा, आजच्या या भागामध्ये आपल्याला इथं ज्या काही त्या ठिकाणी GS मध्ये जे तुम्हाला मी कंटेंट देणार आहे बघा या बॅच मध्ये, पहिला तर मुद्दा बघा, आता हे कोणत्या कोणत्या एक्झाम साठी तुम्हाला युजफुल राहील. TCS आणि IBPS पॅटर्न नुसार जेवढ्याही एक्झाम घेतल्या जातात या एक्झाम मध्ये हे तुम्हाला 100% याचा उपयोग होणार आहे बघा. त्यानंतर DMER, जी सगळ्यात मेन सध्याला या ठिकाणी भरती आहे, जवळजवळ या DMER चा जर आपण विचार केला बघा तर या DMER मध्ये एक 20 ते 25 प्रश्न तुमचे स्पेशली GS वरती आहेत. ओके, मी तर आवर्जून सांगेल संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना. एक तर काय होतं बघा, आपलं जे बॅकग्राऊंड आहे आतापर्यंत हे मेडिकल बॅकग्राऊंड आहे आणि थोडंसं तुम्हाला इकडले GS या विषयाचा एवढा टच आतापर्यंत नसतो बघा. आपण स्पेशल 100% ही बॅच त्या ठिकाणी घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पुढच्या या एक्झाम मध्ये 100% या बॅचचा फायदा होऊन जाईल. त्यानंतर बघा, तलाठी आहे, नगर परिषद आहे, वनरक्षक आहे, ग्रामसेवक आहे, पोलीस भरती आहे, राज्य उत्पादन शुल्क आहे, शिक्षक भरती, जिल्हा परिषद अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या सर्व भरत्या आणि सरळ सेवा भरती या बॅच या एक्झाम साठी युजफुल त्या ठिकाणी तुम्हाला ही बॅच असणार आहे. बरं, या विषयाच्या पुन्हा लक्षात ठेव, चला फुल लेंथ ज्या बॅचेस आहेत त्या पण त्या ठिकाणी आपल्याकडे सुरू आहेत. ह्या फुल लेंथ मधल्या बॅच तुम्हाला पाहायला मिळतील बघा द विनर्स स्टडी सेंटर मध्ये. आणि ज्या स्पेशल बॅचेस आहेत आणि जे काही टेस्ट सिरीज आहेत हे तुम्हाला पाहायला मिळतील बघा घेऊ का परीक्षा या ऍपमध्ये. मग आता आजच्या या भागामध्ये आपल्याला काय करायचं बघा की नेमकं GS मध्ये आणि GK मध्ये आपल्याला जो पॅटर्न या ठिकाणी पाहायला मिळतो बघा, सिलेबस, तो नेमका काय असणार आहे त्यावरती आपण 1-2 मिनिटं बोलूया. बघा, जवळजवळ आपण या तुमच्या बॅच मध्ये तुमचे एकूण मी कमीत कमी 13 ते 14 विषय आहेत. या 13 ते 14 GS आणि GK विषयामधलं
त्या ठिकाणी पूर्णपणे कंटेंट मी तुम्हाला या बॅच मध्ये देणार आहे. मग त्याच्यामध्ये काय बघा, लक्षात ठेव, तुला पहिला तर मुद्दा एक मेन विषय आहे, ज्या विषयावरती आपल्याला प्रत्येक एक्झाम मध्ये प्रश्न आहेत, परंतु त्या विषयाचा आपण ज्याला म्हणूया प्रॉपर त्या ठिकाणी जो कंटेंट आहे बघा, सिलेबस, तो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. मग आता विषय कोणता बघा, त्याच्यामध्ये पहिला आणि सगळ्यात महत्वाचा विषय आपल्याला पाहायला मिळणार आहे बघा, या ठिकाणी हिस्ट्री सारखा विषय. कारण की काय होतं, मी तुम्हाला मगाशीच बोललोय, महाराष्ट्रातील मॅक्झिमम जे विद्यार्थी आहेत बघा, विशेष करून आधुनिक भारताच्या इतिहासाकडे थोडंसं आपण आपला कल असतो बघा. परंतु टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्नचा जर आपण विचार केला तर या पॅटर्न मध्ये तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावरती प्रश्न आहेत. मग आता हिस्ट्रीमध्ये मी तुमचा 4 प्रकारे हिस्ट्री पूर्ण करणार आहे. मग त्याच्यामध्ये आपण जर बघितलं बघा, तर पहिला आहे आपला प्राचीन भारताचा इतिहास. काय बोललो मी, प्राचीन भारताचा जो इतिहास आहे तो आपल्याला या बॅच मध्ये पूर्णपणे आपल्याकडनं कंप्लीट करून घेतला जाईल. त्याच्यानंतर 2 नंबर जर आपण विषय बघितला तर तो आहे बघा मध्ययुगीन भारताचा इतिहास. मग या प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये संपूर्ण माहिती, मग तुमच्या इतिहासाच्या साधनापासून तर बघा हडप्पा संस्कृती आहे, ताम्रपाषाण आहे, त्यानंतर वैदिक कालखंड आहे, त्यानंतर महाजनपद आहे, तर जैन धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, मौर्य साम्राज्य आहे, गुप्त साम्राज्य आहे, वर्धन साम्राज्य आहे आणि अनेक छोटे मोठे साम्राज्य. या पूर्ण साम्राज्याची माहिती आपण किंवा पूर्णपणे हा जो एन्शियंट हिस्ट्री आहे बघा, याच्यामध्ये आपण तुमचा कव्हर करूया. मिडावल हिस्ट्री म्हणजे एकूण त्या ठिकाणी 3 कालखंड. मिडावल मध्ये जर आपण आलो, एक आहे बघा तुमचा सल्तनत कालखंड आणि सेकंड असतो बघा मुघल कालखंड आणि त्याच्यानंतर असते बघा मिडावल हिस्ट्रीमध्ये भक्ती चळवळ. या संपूर्ण कंटेंटचा आपण काय करू बघा, या मिडावल हिस्ट्रीमध्ये अभ्यास करूया. त्यानंतर बघा तुमचा तिसरा जो आहे इतिहास, ज्याला आपण आधुनिक भारताचा इतिहास म्हणूया. मग आता मॉडर्न हिस्ट्रीमध्ये जे एक्झाम साठी महत्वाचं आहे बघा, सगळा विषय किंवा सगळा जो सिलेबस आहे तो या ठिकाणी मी तुमचा कंप्लीट करून देईल. त्याच्यानंतर चौथा विषय आहे बघा आपल्याला समाज सुधारक. तर या समाज सुधारकाबद्दलही आपण या ठिकाणी या बॅच मध्ये जेवढे तुम्हाला महत्वाचे आणि मेन जे समाज सुधारक आहेत या बॅच मध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. त्यानंतर बघा पुढे जर आपण आलो, सेकंड तुमचा अजून एक महत्वाचा विषय आहे बघा, त्या विषयाचं नाव लक्षात ठेवा, चला आपण त्याला जिओग्राफी असं म्हणूया. मग आता यामध्ये बघा, आता 4 विषय तुमचे इथं झाले. त्यानंतर 5वा विषय आपण बघूया, त्या विषयाचं नाव आहे बघा महाराष्ट्राचा भूगोल. हा या बॅच मध्ये आपला कंप्लीट केला जाईल. महाराष्ट्राच्या भूगोल नंतर पुढचा आहे बघा आपला भारताचा भूगोल. ओके, जो आपल्याला एक्झाम साठी महत्वाचा आहे तो या बॅच मध्ये आपण कंप्लीट करूया. त्यानंतर 7व्या नंबरला हा जो जगाचा भूगोल आहे तो पण आपण त्या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. आणि 8व्या नंबरला पृथ्वीचा जो भूगोल आहे तो पण आपण काय करू बघा, या बॅच मध्ये पूर्णपणे कंप्लीट करूया. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं बघा, तर 9व्या नंबरला तुमचा एक विषय आहे जो आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे. त्या विषयाचं नाव लक्षात ठेवा, राज्यघटना. हा पण तुमचा कंप्लीट केला जाईल. त्यानंतर पुढचा जो विषय आहे बघा 10व्या नंबरचा, तो आहे त्या ठिकाणी पंचायत राजसारखा विषय. हाही या बॅच मध्ये आपला या ठिकाणी कंप्लीट केला जाणार आहे. त्यानंतर 11व्या नंबरचा जो विषय आहे, आता याला विषय म्हणण्यापेक्षा त्या विषयामधले फक्त काही प्रकरण आहेत बघा. आता तुम्हाला पूर्णपणे या विषयाचा अभ्यास करण्याची गरज नाहीये, कारण की आपण इथं आयबीपीएस आणि टीसीएसचा जर विचार केला बघा, किंवा ज्या तुम्हाला मी मगाशी एक्झाम सांगितल्यात त्या एक्झाम मध्ये जर आपण आलो, ह्या ज्या एक्झाम आहेत या एक्झाम मध्ये या विषयावरती आपण जर बघितलं तर जास्त प्रश्न विचारले जात नाहीयेत, आता सांगतोय. परंतु हा एक मुद्दा लक्षात ठेवतो, जे मेन प्रकरण आहेत, जसं बघा बँकिंगचं एक मेन प्रकरण आहे तुमचं, म्हणजे बँका वगैरे स्थापन झाल्या जे असेल ते, व्यापार आहे, उद्योगधंदे आहेत, त्याच्यावरती आपण काय करू बघा, जेवढे आपल्या एक्झामला मेन सिलेबस आहेत प्रकरण, त्यांचा आपण या ठिकाणी पूर्णपणे अभ्यास करूया. त्यानंतर 12व्या नंबरचा आपला विषय आहे बघा सायन्स, ज्याला आपण सामान्य विज्ञान म्हणतो. हाही या बॅच मध्ये तुमचं मी पूर्ण कंप्लीट करून देईल. आणि 13व्या नंबरचा विषय ज्याला आपण त्या ठिकाणी जीके असं म्हणूया. काय बोललो बघा, जीके. बऱ्याचशा म्हणजे काय होतं बघा, थोडासा गोंधळ आपला उडतो इथं. जरी मी इथं 2 विषय दिले तुम्हाला, जीएस आणि जीके. ओके, जनरल स्टडी जर आपण म्हणलं तर जनरल स्टडी मध्ये तुमचे हे सर्व विषय आले. आणि जीके हा थोडासा आपण ज्याला म्हणूया एक वेगळा विषय त्याच्यामध्ये येऊन जातो. जीके मध्ये काय होतं बघा, जीएस मध्ये हे सर्व सब्जेक्ट आहेत, पण जीके मध्ये ज्याला आपण जनरल नॉलेज म्हणतो, त्या जनरल नॉलेज मध्ये मग त्या ठिकाणी काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला थोडंसं माहित असणं आवश्यक आहे बघा. उदाहरणार्थ कधी कधी काय होतं बघा, तुम्हाला आउट ऑफ सिलेबस एखादा प्रश्न विचारला जातो, बरोबर आहे की नाही? तर त्या आउट ऑफ सिलेबसवरचा जो प्रश्न आहे मग त्याला कसं टॅकल करायचं, ओके, मग नेमकं त्याच्यावर प्रश्न येतो कसा काय, हे सगळं आपण त्या ठिकाणी कव्हर करूया. आणि या जीकेचा पुढचा एक विषय
आपण ज्याला 15 नंबरला घेऊया आणि तो आहे बघा महाराष्ट्राचा मध्ये आपण जर आलो तर जिल्हा विशेष, हे पण तुमचं त्या ठिकाणी कंप्लीट केलं जाईल. आणि 16व्या नंबरचं एक आहे बघा ज्याला आपण राज्य विशेष असं म्हणूया. काय बोललो मी? राज्य विशेष. या विषयाला मी भारत दर्शन असं पण म्हणतो बऱ्याचदा. भारत दर्शन म्हणजे आपल्या भारतामधले जेवढे 28 घटक राज्य आहेत आणि जे तुमचे 8 केंद्र शासित प्रदेश आहेत या सगळ्यांची माहिती या राज्य दर्शन मध्ये आपण करतो बघा, आणि किंवा भारत दर्शन मध्ये करतो. आणि जिल्हा विशेष मध्ये आपल्या महाराष्ट्रामधले जेवढे 36 जिल्हे आहेत त्यांची एक्झाम ओरिएंटेड माहिती या जिल्हा विशेष मध्ये आपल्या या ठिकाणी कव्हर केलं जातं. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला पूर्णपणे जीएस आणि जीके मिळून एक 15 ते 16 विषय आपले होतात. आणि या 16 विषयाचं तुम्हाला प्रॉपर या ठिकाणी जे अध्यापन आहे ते या ठिकाणी माझ्याकडून या घेऊ का परीक्षा या ऍपमध्ये काय बघा तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी केलं जाईल बघा. ओके, तर बॅचेस घेण्यासाठी हे कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. या नंबरवर जाऊन आपण या बॅच त्या ठिकाणी घेऊ शकता. अजून एक मुद्दा, आता ज्या स्पेशल विषयाच्या बॅचेस आता मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, ओके, स्पेशल सब्जेक्ट बॅच आपण ज्याला म्हणूया, तर ह्या ज्या स्पेशल सब्जेक्टच्या बॅच आहेत या बॅचची जी प्राइस आहे बघा ती आहे त्या ठिकाणी 999, 999. आणि ज्या स्पेशल सब्जेक्टच्या पुन्हा त्या ठिकाणी पीवायक्यूच्या ज्या बॅच आहेत बघा त्यांची प्राइस आहे त्या ठिकाणी 499, 499. ओके, याचं पेमेंट तुम्हाला याच ऍप मध्ये त्या बॅच वरती जायचंय आणि तिथूनच तुम्हाला काय करायचं बघा त्या ठिकाणी पेमेंट करायचंय. तर या बॅचचा 100% तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी फायदा घ्या. आणि शिंदे सरांनी जो उपक्रम सुरू केलाय त्या उपक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रामधून त्या ठिकाणी भरभरून विद्यार्थ्यांनी प्रतिसाद द्या. ओके, आणि हा आपला सिलेबस, ही पूर्णपणे माहिती या नंबरवर आपण त्या ठिकाणी कॉल करून माहिती घेऊ शकता. अजून जर लागत असेल तर थांबूया. आणि पुन्हा एकदा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं बघा तर पांडुरंग म्हणजे आज आषाढी एकादशी निमित्त सर्व तमाम महाराष्ट्रातील भाविक भक्तांना द विनर्स करिअर पॉइंट, द विनर्स अकॅडमी आणि द विनर्स स्टडी सेंटर आणि घेऊ का परीक्षा या संपूर्ण या ठिकाणी ऍप्लिकेशन कडनं खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आपण निरोगी आणि आरोग्य चांगलं लाभावं हे असं या ठिकाणी आपण पांडुरंगाकडे प्रार्थना करूया. आणि थांबतो मी. जय हिंद, जय महाराष्ट्र.